आपल्याला माहित आहे की सभा ही अचानक ठरली। खरं तर मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ गुलाबराव पाटील यांचा दौरा होता आणि मला फोन आला काल अचानक हेमंतभाऊ पाटलांचा की मुदखेडला गुलाबराव पाटील यायले, पण वेळ खूप कमी आहे, तुम्ही ऍडजस्ट करत असला तर तुम्हाला सभा देतो। आता कसं आहे, मंत्र्याची सभांवरून भेटायल्यावर आपल्याला पुढं काय व्हायचं ते तयारी नाही, काही नाही, तरी सुद्धा अशा परिस्थितीत फोन लावला तर इथलं ग्राउंड बुक होतं। मग आम्हाला असं समजलं की 2 वाजता इथली सभा संपायली। अचानक आम्ही काय हरकत नाही, करूत आपण एवढ्या घाई गडबडीत। परंतु थोडीशी अडचण त्यांना अशी होती की आता मी सांगितलंच की बोलता सगळे हकीकत, त्यांना तिथून हेलिकॉप्टर रात्रीला उडत नसते आणि तिथं 1.5 तास जळगावला जायला लागते। अशा परिस्थितीत सुद्धा एकदम जे की याच्या अगोदरची सभा भाड्याने आणलेली माणसं होते, आमच्याकडे प्रेमानं आलेली सगळे नगरसेवक प्रत्येक वार्डात होते। अशा परिस्थितीत बँड वाजवीत नगरसेवक यायला तिकडच्या जुन्या बाजारातून इकडच्या वेळ झाला, परंतु 15 मिनिटाचाच 20 मिनिटाचाच टाइम होता। मंत्री बरोबर वेळेवर आले, परंतु ती टाइम अगोदरचा जे 2चा होता त्यांनी 2.5 केला, त्याच्यामुळे आमचा अर्धा तास वाया गेला मधला। शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात 2 मंत्र्यांच्या सभा झालेल्या आहेत, हिमायतनगरचं काय वातावरण बदललं? 100% आमचा, तुम्ही आज लोक कोणालाही मागे राहतील, पेंडॉल भरून दिसल, कोणाचा रिकामा दिसल, परंतु 2 तारखेला ज्यावेळेस मतदार करायला लोक निघतील त्यावेळेस रामभाऊ ठाकरेच्या नावाशिवाय कोणीच राहणार नाही इथं, आणि 100% रामभाऊ ठाकरे या शहराचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष बनतील एवढी मला खात्री आहे। आणि आपल्या असं सांगू इच्छितो, मतदारांना बाबूराव कदमवर विश्वास ठेवा। आम्हाला आता 1च वर्ष झालं, 1 वर्षामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच इथं अंडरग्राउंड ड्रेनेज, रस्ते, टेक्निकल सँक्शन सुद्धा मिळवलेलं आहे। 5-7 कोटी रुपयाचे कामं मंजूर झालेले आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जे काढलं पत्रक त्याच्यावर सुद्धा मंजूर कामं कुठं केलेली हे सुद्धा दिलेली आहेत। जळगाव सर्व मंजूर आहेत असं सांगायला म्हणतात कोळीकर, तर 1 वर्षात कुठेही नारळ पडलं नाही सांग कुठं श्रीराम कसं नारळ कुठं? मी नारळ फोडणारा माणूसच नाही कधी त्यांच्यासारखा, मी करून दाखवणारा माणूस। आमच्या ज्या ज्या योजना होत्या सगळे कामं चालू झाले, एवढाले मोठे उच्च पातळी बंधारे, एवढाले मोठे ब्रिज, आज सगळे 50-50 कोटी रुपयाचे। एकही आम्ही, बाबूराव कदम ज्या दिवशी चुकीचं सांगेल त्या दिवशी घरी बसल, माझा त्यांना सुद्धा आव्हान आहे, त्यांनी काय केलं ते सांगावं। त्यांनी एखादा रस्ता चला माझ्यासोबत, त्यांनी काय केलं ते, माझं तर आणखी मंजुरी काही मंजूर केलेले आहेत, काही टेक्निकल सँक्शन मिळाले आहेत, काही प्रस्तावित आहेत, त्यांनी काय केलं ते सांगावं। त्यांनी 5 एकर बाजार समितीची जागा सगळी त्या रफिकच्या आणि इतर लोकांच्या घशात घालण्याचं काम केलं, खरेदी विक्री संघाची जागेचं वाट लावली, म्हणजे त्यांनी काय केलं? गुंड प्रवृत्तीच्या माणसाला उमेदवारी दिली, त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत का? आणि जे केलेले रस्ते त्याचे धूळ, एखादा तरी रस्ता जागेवर आहे का? तुम्हीच चला स्टिंग ऑपरेशन आता करूत आपण, एखादा तरी रस्ता दाखवा। केवळ यांच्या ठिकाणी पाणी पुरवठाची योजना झाल्या ते पूर्ण रस्ते खोदून ठेवले। या ठिकाणी अशोकराव देखील म्हणले की आपले जे बबनराव आहेत, आपले गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये योजना केल्या ते अपूर्ण आहेत, हे बघून जावं असं सांगितलं। अपूर्ण काय सगळ्या रखडल्या म्हणजे चालूच आहेत ना, एवढे मोठे 132 म्हणजे गावची वॉटर ग्रीड योजना चालू आहे। वॉटर ग्रीड जळगावकर म्हणतात मी केली आणि तुम्ही म्हणता मी केली, कोणी केली? मी केली म्हणून म्हणलोच नाही, त्यांनी मंजूर केली म्हणून सांगितलं अगोदर। कोणी? जळगावकर ते काही म्हणतात ना,
माहित सुद्धा नाही काय वॉटर ग्रीड आहे, कुठल्या मृत साठ्यातून पाणी आणायचं, किती पाणी आणायचं, यांना काही माहित नाही. हे ते काय आयत्या वेळातले नागोबे होत, पिठाच्या रांगोळी मारणारे, काही करू शकत नाहीत. यांना वेळच नाही ना करायला. लोकांच्या काम अडचणी सोडवायला यांना वेळ आहे का? सगळं बनवलेलं, सगळे ठराव जमा केलेले, सगळी आम्ही केलं आणि हेमंत पाटलाच्या माध्यमातून मंजुरी मिळालेली आहे. पण हे यांनी त्या योजनेत सुद्धा वाट लावण्याचं काम केलं. यांचं कुठलं तरी एखादं काम चांगलं आहे का दाखवा शहरामधलं. एकही काम माझा जळगावकरांचं चांगलं दाखवा.